हाय तेजल. हॅलो. शेवटची लीग मॅच होती आज आणि ऑफकोर्स तुम्ही ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचलेला आहातच. पण टुर्नामेंटमधल्या 2 मॅचेस तुम्ही ज्या हरला आहे त्या पुणे वॉरियर्सच्या विरुद्धच हरलेला आहात. आजच्या मॅचमध्ये असं काय वेगळं घडलं किंवा काय इम्प्रूव्ह करता येणार होतं? युजली आमच्या टॉप 4 मधलं एक आहे जे 20 ओव्हर खेळत आले. आज ते घडलं नाही आणि आमचे टॉप 3 जे होते पार्टनरशिप ही आमची स्ट्रेंथ आहे. जसं तुम्ही सगळं स्कोर कार्ड बघत असाल. सो आय फील आज पार्टनरशिप्स कुठेतरी कमी झाल्या, जेणेकरून रन्स 106 झाले टेक्निकली जर बोलायचं झालं. सो ते थोडेसे कमी होते. विकेट थोडंसं स्लोअर साईडला होतं, बट आय स्टील फील 140 अराउंड कुड हॅव बीन बेटर. कालच्या पावसाचाही परिणाम विकेटवर वाटला? हो, थोडंसं स्लो होतं इनिशियली. बॉल थोडा फसून येत होता आणि आउटफील्ड पण हेवी होतं. सो इट वॉज नॉट दॅट इझी टू स्कोर हेवी रन्स जे युजली आमच्याकडनं होतं. बट मे बी बॅटर्स इन्क्लुडिंग मी कुड हॅव अडॅप्टेड वेल. कारण इनिशियल थोडा टाइम घेऊन नंतर आम्ही जर टेक ऑन केलं असतं तर 140 ॲज आय सेड की थोडा बेटर स्कोर होता. हो. आणि आज ऑरेंज कॅप तुमच्या डोक्यावरनं तुमच्या दुसऱ्या कलिगच्या डोक्यावर, किशोरीच्या डोक्यावर गेलेली आहे. काय वाटतं तुमच्याबद्दल? आय एम व्हेरी हॅपी फॉर हर आणि ऑब्व्हियसली सुपर प्राऊड ऑफ माय टीममेट. ॲज आय सेड की फॉर मी ऑरेंज कॅप इज बाय प्रोडक्ट. सो फायनलमध्ये इट डझंट मॅटर ॲज फार ॲज आम्ही दोघी रन्स करतोय आणि मॅच जिंकवतोय. ऑरेंज कॅप तिच्याकडे असेल तरी मला आवडेल. आता एक शेवटची मॅच राहिलेली आहे जी फायनल असणार आहे, ती 2 दिवसांनी आहे. अजून तसा म्हणजे 28 तास आहेत त्याच्यासाठी. काही वेगळं प्रिपरेशन, वेगळं प्लॅनिंग असं काही डोक्यात आहे किंवा त्या म्हणजे 2 ज्या संघाबरोबर खेळणार आहात त्यांच्याचकडनं 2 वेळा आपण पराभव स्वीकारलाय, तर काही वेगळं करायचं डोक्यात? आय फील ॲज फार ॲज प्लॅनिंग इज कन्सर्न, प्लॅन्स आता सगळे एकमेकांबरोबर इनफ खेळलेत की सगळ्यांना एकमेकांचा अंदाज आहे. बट आय फील आम्ही थोडंसं एक्झिक्युशन पार्टकडे जास्त बेटर लक्ष देऊ शकतो, जेणेकरून रिझल्ट आमच्या साईडनी. पुणे वॉरियर्स टीम मधल्या कुठल्या बॉलर्स आहेत त्यांच्या बरोबर खेळताना किंवा त्यांच्या विरुद्ध खेळताना थोडासा विचार करायला लागणार आहे? आणि सेम क्वेश्चन की या अनुभवी बॅटर्स आहेत त्यांच्यासाठी काही वेगळं स्ट्रॅटेजी, वेगळं प्लॅन करायला लागेल? अनुभवी बॅटर तर ऑब्व्हियसली अनुजा श्वेता, द वे ते पार्टनरशिप्स करतात. बट आय फील की सुहानी कंडल आणि खुशी आर ऑल्सो इन गुड टच. सो त्यांचे टॉप 4 विल बी समथिंग आम्ही त्यांच्या अगेन्स्ट प्लॅन करू. आणि बॉलिंग, ॲज फार ॲज बॉलिंग इज कन्सर्न, आय फील मला बॉलरपेक्षा बॉल खेळायला जास्त आवडतं. सो ॲज फार ॲज आय एम मेकिंग बॅट बॉल पनिश आणि चांगल्या बॉलला मी 1 किंवा 2 गॅपमध्ये ढकलू शकते. चेहरा मॅटर नाही करत. सो त्या शेवटची फायनल मॅच आहे जसं मी मगाशी म्हटलं, आणि त्याच्यानंतर पहिल्या WNBLचे विजेते ठरणार आहेत आणि त्याच्यामध्ये फायनलमध्ये तुम्ही ऑलरेडी पोहोचलेला आहात. फायनल अगोदर म्हणजे संघात कसं वातावरण आहे, कर्णधारांचं काय म्हणणं आहे, सगळ्या खेळाडूंना कोचचं काय म्हणणं आहे? वातावरण तुम्ही बघितलं असतं, टीम एन्व्हायरमेंट इज समथिंग जी आमची स्ट्रेंथ आहे. आम्ही थ्रू आउट द टुर्नामेंट प्लस मायनस जे काही गोष्टी घडतात एव्हरीवन इज टेकिंग ओनरशिप आणि सगळ्यांचा एफर्ट आणि इंटेंट चांगला आहे. सो आम्ही फायनलला तेच गोष्टी कॅरी फॉरवर्ड करायला बघू. फक्त एकच गोष्ट जिथं मी बोलते की आम्ही काम करू शकतो ती आहे एक्झिक्युशन ऑफ प्लॅन्स आणि थोडंसं अंडर प्रेशर फिल्डिंग. हे 2 फॅक्टर्स असतील जिकडं आम्हाला काम करायला आवडेल पुढच्या 2 दिवसात. आणि असं म्हणतात की फलंदाज तुम्हाला मॅच जिंकवतात आणि गोलंदाज टुर्नामेंट जिंकवतात. तर तुमचे गोलंदाज सर्वच्या सर्वच गोलंदाज जबरदस्त कामगिरी करत आहेत. या गोलंदाजी युनिटबद्दल काय बोलाल? फन फॅक्ट असे की मी कालच ते काहीतरी पर्पल कॅपचा पोस्ट झालेली ती बघत होते, तर त्यात फर्स्ट सोडले तर पुढचे 4ही आमचे होते आणि मला नंतर आजच सकाळी असं कळलं की 6वा बॉलरही आमचाच आहे. सो इट शोज की मॅनेजमेंटनी मला ऑक्शन नंतर किती हँडी टीम दिलेली आहे आणि क्रेडिट इज त्यांचं की ते अंडर प्रेशर येऊन चांगल्या विकेट्स घेतात. इव्हन आज पण 110 तसं पाहिलं तर खूप नव्हता, बट आम्ही त्यातनंही मॅच बनवलेली. बट अगेन मॅच बनवणं आणि जिंकणं हे आता ते जे चांगलं करतात त्यांना अंडर प्रेशर थोडंसं बेटर एक्झिक्यूट करता आलं. आम्हाला ॲज अ फिल्डिंग साईड आणि बॉलिंग साईड तर खूप मजा येईल. खूप खूप धन्यवाद आणि फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.